नमस्कार मित्रांनो. एखादा शिक्षक संपूर्ण समाज बदलू शकतो का? हा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला, तर कदाचित तुम्ही थोडा विचार कराल. पण भारतात एक अशी व्यक्ती आहे, जिने फक्त शिक्षणाची पद्धत बदलली नाही, तर हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य बदलले. पर्यावरणासाठी नवे प्रयोग केले आणि संपूर्ण लडाखच्या विकासासाठी आयुष्य वाहून घेतले. ही कथा आहे अभियंता, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची. बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपट थ्री इडियट्स मधील रॅन्चो हे पात्र त्यांच्या कार्याने प्रेरित असल्याचे अनेकदा सांगितले जाते. पण पडद्यावरील कथा ही फक्त एक झलक होती. प्रत्यक्ष आयुष्यातील सोनम वांगचुक यांचे कार्य त्याहूनही अधिक प्रेरणादायी आहे. आज या चरित्राच्या पहिल्या भागात आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या बालपणाची, शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाची आणि एका सामान्य मुलापासून असामान्य व्यक्तिमत्व घडण्याच्या प्रवासाची कथा. सोनम वांगचुक यांचा जन्म 1 सप्टेंबर 1966 रोजी जम्मू काश्मीर मधील लडाख येथे झाला. त्यांचे बालपण अलची या छोट्या गावात गेले. त्यांचे वडील शेतकरी होते, तर आई गृहिणी. त्यांचे कुटुंब साधे होते, पण शिक्षण आणि संस्कारांना खूप महत्त्व देणारे होते. त्या काळात लडाख हा भारतातील सर्वात दुर्गम भागांपैकी एक होता. रस्ते नव्हते, आधुनिक शाळा नव्हत्या आणि अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधा देखील नव्हत्या. अशा परिस्थितीत वाढलेल्या सोनम यांच्या मनात लहानपणापासूनच एक प्रश्न सतत निर्माण होत होता. आपल्या भागातील मुलांना चांगले शिक्षण का मिळत नाही? याच प्रश्नाने पुढे त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवली. सोनम वांगचुक यांचे बालपण इतर मुलांप्रमाणे नव्हते. त्यांच्या गावात व्यवस्थित शाळा नव्हती, त्यामुळे त्यांनी आयुष्याची पहिली 9 वर्षे जवळजवळ घरातच घालवली. त्यांची आई त्यांना तिबेटी भाषेत वाचन, लेखन शिकवत असे. त्यामुळे औपचारिक शिक्षण सुरू होण्यापूर्वीच त्यांच्यात शिकण्याची आवड निर्माण झाली. नंतर त्यांना श्रीनगरमधील शाळेत पाठवण्यात आले. पण इथे त्यांना एका मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. शाळेत शिकवण्याची भाषा होती उर्दू, पण त्यांना उर्दू अजिबात येत नव्हती. कल्पना करा, एका लहान मुलाला वर्गात काय शिकवलं जातंय हे समजत नाही. परीक्षेत प्रश्न वाचता येत नाहीत, शिक्षकांचे बोलणे समजत नाही, मित्रांशी सहज संवाद होत नाही. अशा परिस्थितीत अनेक मुले शिक्षण सोडून देतात. पण सोनम वांगचुक यांनी हार मानली नाही. ते दररोज नवीन शब्द शिकू लागले, शिक्षकांना प्रश्न विचारू लागले, स्वतः अभ्यास करू लागले. हळूहळू त्यांनी उर्दू आत्मसात केली आणि अभ्यासात प्रगती केली. याच अनुभवामुळे त्यांच्या मनात एक विचार कायमचा रुजला. मुलं हुशार नसतात असं नाही, शिक्षणाची पद्धत त्यांच्या गरजांशी जुळत नाही. हा विचार पुढे त्यांच्या संपूर्ण कार्याचा पाया ठरला. लहानपणापासूनच सोनम यांना वस्तू उघडून पाहण्याची, त्यांची रचना समजून घेण्याची आणि स्वतः प्रयोग करण्याची सवय होती. घरातील तुटलेली साधने दुरुस्त करणे, छोट्या यंत्रांशी खेळणे आणि नवनवीन उपाय शोधणे हा त्यांचा छंद होता. त्यांना पुस्तकांमधील पाठांतरांपेक्षा प्रत्यक्ष प्रयोगातून शिकणे अधिक आवडायचे. याच गुणामुळे पुढे ते एक नावाजलेले अभियंता आणि संशोधक बनले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी श्रीनगर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन काळातही ते फक्त गुण मिळवण्यावर विश्वास ठेवत नव्हते. त्यांना प्रत्यक्ष समस्यांवर उपाय शोधणे अधिक महत्त्वाचे वाटत होते. ते अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असत. त्यांच्या मित्रांच्या मते सोनम नेहमी एकच प्रश्न विचारायचे, आपण शिकत आहोत ते समाजाच्या उपयोगाचे आहे का? हा प्रश्न त्यांच्या विचारसरणीचे उत्तम उदाहरण आहे. अभियांत्रिकी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या अनेक सहाध्यायांनी मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी स्वीकारली. काही जण परदेशातही गेले. त्या काळात अभियंत्यांसाठी परदेशात करिअर करणे हे मोठे यश मानले जात होते. सोनम वांगचुक यांनाही अशा संधी मिळाल्या, पण त्यांनी एक वेगळाच निर्णय घेतला. ते आपल्या लडाखमध्ये परतले, कारण त्यांना वाटत होते, जर माझ्या ज्ञानाचा उपयोग माझ्या लोकांसाठी झाला नाही, तर त्या शिक्षणाचा अर्थ काय? हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक ठरला. लडाखमध्ये परतल्यानंतर त्यांनी अनेक शाळांना भेट दिली. तेथील परिस्थिती पाहून ते हादरले. विद्यार्थी परीक्षेत मोठ्या प्रमाणात नापास होत होते. अनेक मुलं शाळा सोडत होती. शिक्षक पाठांतरावर भर देत होते. विद्यार्थ्यांना विषय समजण्यापेक्षा फक्त परीक्षा पास होण्याची तयारी करून घेतली जात होती. भाषेचा अडथळा अजूनही मोठी समस्या होती. सोनम वांगचुक यांना लगेच समजले, समस्या मुलांमध्ये नाही, समस्या शिक्षण व्यवस्थेत आहे.
आणि जर ही व्यवस्था बदलली नाही तर हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाईल. 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी काही तरुण मित्रांना एकत्र केले. सर्वांनी मिळून शिक्षणामध्ये बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतला. त्यांना माहिती होते की हा प्रवास सोपा नसणार. पैसे नव्हते, मोठी संस्था नव्हती, सरकारी पाठबळ नव्हते, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती आणि ती म्हणजे बदल घडवण्याची जिद्द. याच जिद्दीमधून पुढे जन्माला आली एक अशी संस्था जिने लडाखमधील शिक्षण व्यवस्थेचे चित्रच बदलून टाकले. 1980च्या दशकाच्या अखेरीस लडाखमधील सरकारी शाळांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक होती. दरवर्षी 10वीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी नापास होत होते. काही भागात तर 90% अधिक विद्यार्थी अपयशी ठरत होते. सरकार आणि समाजाचा समज होता की लडाखमधील मुले अभ्यासात कमकुवत आहेत. पण सोनम वांगचुक यांनी प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन परिस्थितीचा अभ्यास केला. त्यांना लक्षात आले की मुलांची बुद्धिमत्ता कमी नाही. खरी समस्या होती स्थानिक भाषेपेक्षा वेगळ्या भाषेत शिक्षण, पाठांतरावर आधारित पद्धत, प्रत्यक्ष प्रयोगांचा अभाव, स्थानिक परिस्थितीशी विसंगत अभ्यासक्रम, प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता. त्यांनी ठामपणे सांगितले, विद्यार्थी नापास होत नाहीत, शिक्षण व्यवस्था नापास होते. हीच त्यांच्या पुढील कार्याची दिशा ठरली. 1988 मध्ये सोनम वांगचुक आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मिळून सेकमोल म्हणजेच स्टुडंट एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश होता लडाखमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजांनुसार त्यांच्या भाषेत आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण देणे. सुरुवातीला त्यांच्याकडे मोठी इमारत नव्हती, मोठा निधी नव्हता, सरकारची मदतही फारशी नव्हती. फक्त काही तरुण, काही विद्यार्थी आणि शिक्षण बदलण्याचं एक मोठं स्वप्न होतं. सेकमोल मध्ये मुलांना केवळ पुस्तकांमधील धडे शिकवले जात नव्हते. त्याऐवजी त्यांना शिकवले जात होते स्वतः विचार करायला, समस्या ओळखायला, उपाय शोधायला, प्रयोग करायला, संघात काम करायला, आत्मविश्वासाने निर्णय घ्यायला. इथे वर्गखोल्यांपेक्षा कार्यशाळा अधिक महत्त्वाच्या होत्या. विद्यार्थी स्वतः सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे तयार करत, भिंती बांधत, शेती करत, पाणी व्यवस्थापन शिकत, संगणक वापरत, इंग्रजी बोलायला शिकत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते स्वतः चुका करून शिकत. करून शिकणे ही संकल्पना सोनम वांगचुक यांचा विश्वास होता. एज्युकेशन इज नॉट द फिलिंग ऑफ अ बकेट, इट इज द लाइटिंग ऑफ अ फायर. म्हणजेच शिक्षण म्हणजे माहिती भरवणे नव्हे, तर विचार करण्याची ज्योत पेटवणे. त्यामुळे सेकमॉल मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्यक्ष काम करण्याची संधी दिली जात होती. याच पद्धतीमुळे नापास झालेली अनेक मुले पुढे यशस्वी अभियंते, उद्योजक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते बनली. लडाखमध्ये हिवाळ्यात तापमान उणे 25 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाते. अशा थंड हवामानात शिक्षण देणे मोठे आव्हान होते. सोनम वांगचुक यांनी या समस्येवरही उपाय शोधला. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत मिळून पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा कॅम्पस उभारला. यामध्ये वीज, गरम पाणी, वर्गखोल्या, वसतिगृह या सर्व सुविधा प्रामुख्याने सौर ऊर्जेच्या मदतीने चालवल्या जाऊ लागल्या. हा कॅम्पस आज जगभरातील पर्यावरण आणि अभ्यासकांसाठी प्रेरणास्थान मानला जातो. सेकमोलचे काम हळूहळू संपूर्ण भारतात चर्चेचा विषय बनू लागले. देश विदेशातील शिक्षक, संशोधक आणि पत्रकार लडाखमध्ये येऊन ही शिक्षण पद्धती पाहू लागले. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनीही या प्रयोगाचे कौतुक केले. लोकांना जाणवू लागले की संसाधने कमी असली तरी योग्य विचार असेल तर शिक्षणात मोठा बदल घडवता येतो. सोनम वांगचुक यांचे नाव घराघरात पोहोचण्यामागे एक महत्त्वाचे कारण ठरला 2009 मध्ये प्रदर्शित झालेला 3 इडियट्स हा चित्रपट. या चित्रपटातील रॅन्चो हे पात्र अनेकांना सोनम वांगचुक यांच्या जीवनातून प्रेरित वाटले. चित्रपटाचे लेखक अभिजित जोशी यांनी लडाखमध्ये जाऊन सोनम यांच्या कार्याचा अभ्यास केला होता. मात्र हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की चित्रपटातील रॅन्चो हे पात्र पूर्णपणे सोनम वांगचुक यांच्या जीवनावर आधारित नाही. लेखकांनी विविध व्यक्तींच्या प्रेरणादायी अनुभवांमधून हे पात्र घडवले. यामध्ये सोनम वांगचुक यांच्या शिक्षणविषयक विचारांचा आणि कार्याचा प्रभाव निश्चितच दिसून येतो. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लाखो लोक सेकमोलबद्दल जाणून घेण्यासाठी लडाखमध्ये येऊ लागले. चित्रपटानंतर सेकमोल परिसराला अनेकांनी अनौपचारिकपणे रॅन्चो स्कूल म्हणायला सुरुवात केली. आजही हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. तथापि सोनम वांगचुक यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे की त्यांना केवळ चित्रपटामुळे नव्हे तर शिक्षणातील बदलासाठी ओळखले जावे ही त्यांची इच्छा आहे. त्यांच्या मते लोकांनी फोटो काढून जाण्यापेक्षा इथल्या कल्पना आपल्या गावात नेल्या
तरच माझ्या कामाला खरी दाद मिळेल. सेकमोलच्या प्रयत्नांमुळे लडाखमधील अनेक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला. शिक्षणाबद्दल पालकांचा दृष्टिकोन बदलू लागला. अनेक सरकारी शाळांनीही स्थानिक परिस्थितीनुसार शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केला. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षा उत्तीर्ण होणेच नव्हे, तर समस्या सोडवणारे नागरिक बनणे सुरू केले. हीच सोनम वांगचुक यांच्या कार्याची खरी ताकद होती. लडाख हा अत्यंत थंड आणि कोरडा प्रदेश आहे. येथे वार्षिक पर्जन्यमान खूप कमी असते. शेती प्रामुख्याने हिमनद्यांमधून वितळणाऱ्या पाण्यावर अवलंबून असते. मात्र हवामान बदलामुळे हिमनग वेगाने मागे सरकत होते. हिवाळ्यात भरपूर बर्फ पडत होता, पण वसंत ऋतूमध्ये पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नव्हते. त्यामुळे अनेक गावे पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरी जात होती. सोनम वांगचुक यांनी ही समस्या केवळ पर्यावरणाची नव्हे, तर भविष्यातील अन्न सुरक्षेची असल्याचे ओळखले. एक दिवस त्यांनी विचार केला, जर हिवाळ्यातील अतिरिक्त पाणी आपण साठवू शकलो, तर उन्हाळ्यात ते शेतीसाठी वापरता येईल का? याच विचारातून जन्म झाला आईस स्तूप. ही कल्पना ऐकायला साधी वाटते, पण प्रत्यक्षात ती अत्यंत वैज्ञानिक आणि कल्पक होती. चला जाणून घेऊया आईस स्तूप म्हणजे काय. हिवाळ्यात नदी किंवा ओढ्यातील पाणी पाईपद्वारे खाली आणले जाते. कडाक्याच्या थंडीत हे पाणी हवेत उडवले जाते. तापमान शून्याखाली असल्यामुळे ते लगेच गोठते. हळूहळू बर्फाचा एक उंच शंकू तयार होतो. यालाच आईस स्तूप म्हणतात. याचा आकार बौद्ध स्तूपासारखा असल्यामुळे त्याला हे नाव देण्यात आले आहे. हा कृत्रिम हिमनद उन्हाळ्यापर्यंत टिकून राहतो. तापमान वाढू लागल्यावर तो हळूहळू वितळतो आणि त्यातील पाणी शेतीसाठी वापरले जाते. आईस स्तूप प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर जगभरातील वैज्ञानिक, पर्यावरण तज्ञ आणि माध्यमांचे लक्ष लडाखकडे वळाले. अनेक देशांनी ही कल्पना हवामान बदलाशी लढण्यासाठी प्रभावी उपाय म्हणून पाहिली. युरोप, उत्तर अमेरिका आणि आशियातील विविध संशोधन संस्था या प्रकल्पाचा अभ्यास करू लागल्या. आईस स्तूप हा केवळ लडाखसाठीच नव्हे, तर पाण्याच्या टंचाईचा सामना करणाऱ्या जगातील अनेक पर्वतीय भागांसाठी आशेचा किरण ठरला. सोनम वांगचुक यांचा नेहमीच विश्वास होता, निसर्गावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करू नका, निसर्गासोबत काम करा. म्हणूनच त्यांनी विकसित केलेले बहुतांश प्रकल्प पर्यावरणपूरक होते. त्यामध्ये सौर ऊर्जेवर चालणाऱ्या इमारती, कमी ऊर्जा वापरणारी घरे, स्थानिक साहित्याचा वापर, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, शाश्वत शेती यासारख्या अनेक कल्पनांचा समावेश होता. त्यांच्या प्रत्येक प्रयोगामागे एकच उद्देश होता, स्थानिक समस्या, स्थानिक उपाय. सोनम वांगचुक अनेकदा सांगतात की हिमालय हा केवळ डोंगरांचा प्रदेश नाही, तो संपूर्ण आशियाला पाणी पुरवणारा जीवन स्रोत आहे. जर हिमालय सुरक्षित राहिला नाही, तर भविष्यात कोट्यावधी लोकांना पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. याच कारणामुळे त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी देशभर आणि जगभर जनजागृती केली. सोनम वांगचुक यांच्या शिक्षण आणि समाज परिवर्तनाच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली. 2018 मध्ये त्यांना आशियातील अत्यंत प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे अवॉर्ड प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार अनेकदा आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. हा सन्मान त्यांना शिक्षणातील नाविन्यपूर्ण कार्य, सामाजिक नेतृत्व आणि स्थानिक समस्यांवर शाश्वत उपाय शोधल्याबद्दल प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे नाव जागतिक स्तरावर अधिक प्रसिद्ध झाले. रॅमन मॅगसेसे पुरस्काराशिवायही त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये रोलेक्स अवॉर्ड्स फॉर एंटरप्राइज, अनेक पर्यावरण पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय गौरव, विविध विद्यापीठांकडून विशेष सन्मान यांचा समावेश आहे. त्यांच्या कार्यावर अनेक देशांमध्ये व्याख्याने आणि अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. सोनम वांगचुक यांनी जगभरातील अनेक परिषदांमध्ये व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या टेड टॉक्स आणि सार्वजनिक भाषणांमध्ये ते नेहमी सांगतात, भविष्यातील शिक्षण हे केवळ परीक्षा पास करण्यासाठी नसून पृथ्वी वाचवण्यासाठी आणि समाजातील समस्या सोडवण्यासाठी असले पाहिजे. त्यांच्या या विचारांनी लाखो युवकांना प्रेरणा मिळाली आहे. सोनम वांगचुक नेहमी तरुणांना सांगतात, मोठ्या शहरात जाऊन नोकरी मिळवणे हेच यश नाही. खरे यश म्हणजे आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणे, स्वतःच्या भागातील समस्या ओळखणे आणि त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधणे. त्यांच्या मते इनोव्हेशन बिगिन्स विथ कंपॅशन, म्हणजेच समाजाबद्दलची संवेदनशीलता हीच खऱ्या नवकल्पनेची सुरुवात असते. आज सोनम वांगचुक यांना भारतातील सर्वात नाविन्यपूर्ण विचारवंतांपैकी एक मानले जाते. ते केवळ अभियंता नाहीत, ते केवळ शिक्षकही नाहीत, तर ते असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी शिक्षण, विज्ञान, पर्यावरण आणि समाजसेवा या चारही क्षेत्रांना एकत्र आणले.
त्यांच्या कार्यामुळे हजारो तरुण आज सामाजिक उद्योजकतेकडे वळत आहेत. ऑगस्ट 2019 मध्ये भारत सरकारने जम्मू काश्मीरचे पुनर्गठन केले. यानंतर लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा म्हणजेच युनियन टेरिटरीचा दर्जा मिळाला. सुरुवातीला अनेक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले. त्यांना वाटले की आता विकासाचा वेग वाढेल आणि प्रशासन अधिक प्रभावी होईल. मात्र काही वर्षानंतर सोनम वांगचुक आणि लडाखमधील अनेक सामाजिक संघटनांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. सोनम वांगचुक यांच्या मते लडाखच्या विकासासोबतच त्यांच्या पर्यावरणाचे आणि स्थानिक समाजाचे संरक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांनी 4 प्रमुख मागण्या मांडल्या. भारतीय राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचीचे संरक्षण, लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा किंवा प्रभावी लोकशाही प्रतिनिधित्व, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी, पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण. त्यांच्या मते विकास झाला पाहिजे, पण तो स्थानिक लोकांच्या सहभागाने आणि निसर्गाचे संतुलन राखून व्हायला हवा. आता जाणून घेऊया 6वी अनुसूची म्हणजे काय. या आंदोलनातील सर्वात जास्त चर्चेत आलेला विषय होता 6वी अनुसूची म्हणजेच 6th शेड्यूल. भारतीय राज्यघटनेतील 6वी अनुसूची ही काही आदिवासी बहुल भागांना विशेष संरक्षण देते. या व्यवस्थेमुळे स्थानिक स्वायत्त परिषदांना जमीन, जंगल, संस्कृती आणि स्थानिक संसाधनांबद्दल काही अधिकार मिळतात. सोनम वांगचुक यांचे मत होते की लडाखची भौगोलिक परिस्थिती, सांस्कृतिक वारसा आणि आदिवासी लोकसंख्या लक्षात घेता अशा प्रकारच्या संरक्षणाची गरज आहे. त्यांनी हा मुद्दा शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने मांडला. सोनम वांगचुक यांनी सेव्ह लडाख या अभियानाद्वारे देशभरातील नागरिकांचे लक्ष लडाखकडे वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केले. त्यामध्ये त्यांनी हिमालयाचे महत्त्व, हवामान बदलाचे परिणाम आणि लडाखच्या नाजूक पर्यावरणाबद्दल माहिती दिली. त्यांचे एक वाक्य विशेष प्रसिद्ध झाले, जर हिमालय वाचला तर भारतातील नद्या वाचतील आणि नद्या वाचल्या तर भविष्य वाचेल. हे अभियान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. जेव्हा त्यांच्या मागण्यांवर अपेक्षित गतीने तोडगा निघत नाही असे त्यांना वाटले, तेव्हा त्यांनी 2024 मध्ये शांततापूर्ण उपोषण करण्याचा निर्णय घेतला. हे उपोषण केवळ राजकीय नव्हते. त्यांच्या म्हणण्यानुसार हे उपोषण भविष्यातील पिढ्यांसाठी, पर्यावरणासाठी आणि लडाखच्या ओळखीच्या संरक्षणासाठी होते. देशभरातील अनेक पर्यावरणप्रेमी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला. सोनम वांगचुक यांनी विविध ठिकाणी जनजागृती मोहिमा राबवल्या. त्यांनी युवकांना आवाहन केले, फक्त सोशल मीडियावर पोस्ट करून थांबू नका, पर्यावरणासाठी प्रत्यक्ष काम करा. त्यांनी लडाखपासून दिल्लीपर्यंत शांततापूर्ण संवाद आणि जनसहभागावर भर दिला. त्यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू नेहमीच अहिंसा आणि संविधानिक मार्ग राहिला. सोनम वांगचुक यांनी अनेक वेळा स्पष्ट केले की त्यांचा संघर्ष सरकार विरोधात नसून लडाखच्या हितासाठी आहे. वेगवेगळ्या टप्प्यांवर केंद्र सरकार आणि लडाखमधील प्रतिनिधींमध्ये चर्चा झाल्या. या चर्चांमध्ये प्रशासन, स्थानिक प्रतिनिधित्व, रोजगार आणि पर्यावरण संरक्षण यासारख्या विषयांवर विचार विनिमय झाला. अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू राहिली आणि या विषयांवर सार्वजनिक स्तरावरही मोठी चर्चा झाली. कोणतीही मोठी चळवळ सुरू झाली की त्यावर वेगवेगळी मते व्यक्त होतात. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाबाबतही तसेच झाले. काही लोकांनी त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला, तर काहींनी विकास आणि पर्यावरण यामध्ये संतुलन राखण्याची वेगळी भूमिका मांडली. मात्र सोनम वांगचुक यांनी प्रत्येक वेळी शांत आणि लोकशाही मार्गाने आपली बाजू मांडली. त्यांनी हिंसाचारापासून नेहमीच दूर राहण्याचे आवाहन केले. आज भारतातील हजारो तरुण त्यांना केवळ वैज्ञानिक किंवा प्रशिक्षक म्हणून पाहत नाहीत, ते त्यांना एक जबाबदार नागरिक म्हणून पाहतात. सोनम वांगचुक यांनी दाखवून दिले की देशासाठी काम करण्यासाठी राजकारणात जाणे आवश्यक नसते. ज्ञान, विज्ञान, शिक्षण आणि समाजसेवा यांच्या माध्यमातूनही मोठा बदल घडवता येतो. सोनम वांगचुक आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी बोलतात. ते आपल्या कुटुंबाला शक्य तितके सार्वजनिक चर्चेपासून दूर ठेवतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविषयी मर्यादित आणि विश्वसनीय माहितीच सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे. मात्र ते अनेक मुलाखतींमध्ये सांगतात की त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या सामाजिक कार्यात नेहमीच त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्यासाठी कुटुंब म्हणजे केवळ नातेवाईक नव्हे, तर लडाखमधील प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक नागरिक आहे. सोनम वांगचुक यांच्या जीवनशैलीत कोणताही दिखाऊपणा नाही. ते साधे कपडे घालतात, अनावश्यक खर्च टाळतात, स्थानिक वस्तूंचा वापर करतात आणि शक्य तितके पर्यावरणपूरक जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. ते जे सांगतात ते स्वतःच्या आयुष्यातही पाळतात. हीच त्यांच्या व्यक्तिमत्वाची सर्वात मोठी ताकद आहे.
मित्रांनो, सोनम वांगचुक यांची कथा ही केवळ एका यशस्वी व्यक्तीची गोष्ट नाही. ती कथा आहे एका स्वप्नाची, एका शिक्षकाची, एका संशोधकाची आणि अशा नागरिकाची ज्याने स्वतःच्या यशापेक्षा समाजाच्या भविष्यास अधिक महत्त्व दिले. आजच्या काळात जेव्हा अनेक जण यशाची व्याख्या पैसा आणि प्रसिद्धी यामध्ये शोधतात, तेव्हा सोनम वांगचुक आपल्याला वेगळाच मार्ग दाखवतात. ते शिकवतात की खरे शिक्षण म्हणजे विचार करण्याची क्षमता, खरी प्रगती म्हणजे निसर्गासोबत राहून विकास करणे आणि खरे यश म्हणजे आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांचे जीवन अधिक चांगले करण्यासाठी करणे. याच विचारांमुळे सोनम वांगचुक हे आजही भारतातील नव्हे तर जगातील सर्वात प्रेरणादायक समाज परिवर्तकांपैकी एक मानले जातात. जर तुम्हाला ही संपूर्ण चरित्र मालिका आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सखोल, सत्य आणि प्रेरणादायी चरित्रांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या जीवन प्रवासासह. धन्यवाद.